नेहमीपेक्षा थोडासा वेगळा मसाला वापरून आज बनवूया हैदराबादी निजामी मटन। कुकरमध्ये होणारी ही ग्रेव्ही करायला जेवढी सोपी आहे ना, खायला देखील तेवढीच चविष्ट आहे। विशेष म्हणजे घरच्या साहित्यात तयार होते। चला लगेच रेसिपी करूया। त्यासाठी इथे मी अर्धा किलो मटन घेतलेलं आहे। व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलं। मटन मॅरिनेट करण्यासाठी इथे मी अर्धी वाटी दही, पाव चमचा हळद आणि 2 चमचे लाल तिखट घेतला आहे। यामध्ये घालूया अर्धा ते पाऊण चमचा एवढा गरम मसाला, अर्धा चमचा धणे पावडर आणि पाव चमचा जिरे पावडर। यामध्ये घालूया 2 चमचे साजूक तूप। साजूक तुपामुळे ना ही ग्रेव्ही खूप जास्त टेस्टी होते। 1 चमचा आलं लसूण पेस्ट आणि 1 चमचा मीठ घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आणि मटन आपल्याला साधारण अर्ध्या ते 1 तासासाठी मॅरिनेट करत ठेवायचं आहे। तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा फ्रीज बाहेर ठेवलं तरी देखील काहीच हरकत नाहीये। हा सगळा मसाला मटणाला व्यवस्थित चोळून लावायचा। मटन मॅरिनेट होईपर्यंत त्याच्या ग्रेव्हीसाठी लागणारं जे वाटण आहे ना ते आपण करून घेणार आहोत। तोपर्यंत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच फॉलो सबस्क्राइब करा। वाटणासाठी इथे मी कच्चं सुकं खोबरं पाव कप घेतलं आहे। त्यामध्ये 8 काजू आणि 8 बदाम घातले। यामध्ये घालतीये 1 हिरवी मिरची, अर्धा इंच आलं आणि एक 8-10 लसणाच्या पाकळ्या। 1 वाटीभर एवढा मी तळलेला कांदा इथे घेतलेला आहे, तो यामध्ये घालूया। तर आता आपल्याला हे सगळं मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे। सुरुवातीला पाणी न घालता हे मी असंच कोरडं वाटून घेतलं। आता यामध्ये लागेल तसं पाणी घालून आपल्याला ह्याची अगदी फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आहे। हे पहा अशा पद्धतीने। आता लगेचच आपण फोडणी करायला घेऊया। तर इथे मी कांदा तळलेलं जे तेल होतं ना तेच यामध्ये घातलेलं आहे। यामध्ये मी काही खडे मसाले घातले आहे, ज्यामध्ये मोठी वेलची, लहान वेलची, लवंग, मिरे, दालचिनी आणि चक्रीफूल घातलेलं आहे। 1 हिरवी मिरची देखील स्लिट करून घातलेली आहे। आता हे थोडंसं तडतडलं की यामध्ये लगेचच आपण मॅरिनेट केलेलं मटण जे आहे ते घालून घेणार आहोत। आता हे जे मटण आहे ना हे आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे, असंच परतून घ्यायचं आहे। म्हणजे गॅसची फ्लेम मोठी करायची आणि त्यानंतर एक साधारण 5 मिनिटांपर्यंत असंच आपल्याला हे हाय फ्लेमवर परतून घ्यायचं आहे। यामध्ये मी पाणी अजिबात घातलेलं नाहीये। 5 मिनिटांमध्येच मटणाला पाणी सुटेल आणि त्याच पाण्यामध्ये आपल्याला हे मटण कुकरला शिट्टी लावून शिजवून घ्यायचं आहे। तर इथे उकळी आलेली आहे। आता आपण कुकरचं झाकण बंद करून साधारण 3 ते 4 शिट्ट्या घेणार आहोत। तर मटण जसं कोवळं असेल तर कमी शिट्ट्या करायला लागतील आणि जर थोडंसं जून असेल तर मात्र तुम्हाला शिट्ट्या जास्त घ्यायला लागतील। तर इथे मी स्लो फ्लेमवर साधारण 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। आता गॅसची फ्लेम आपल्याला स्लो करायची आहे 5 मिनिटांपर्यंत। वाफ गेल्यानंतर इथे बघू शकता मटण आपलं शिजलेलं आहे। याचा कलर पहा आत्ताच किती सुंदर आलेला आहे। आता पुढची प्रोसेस अगदी सोपी आहे। तर यामध्ये आपण जे वाटण करून घेतलं होतं ना ते घालणार आहोत। तर इथं सगळं वाटण आपल्याला लागणार आहे, कारण ही जी ग्रेव्ही आहे ना ही थोडीशी थिक असते। त्यामुळे ज्या प्रमाणात मी आजची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे ना त्याच प्रमाणात ही ग्रेव्ही बनवा, खूप चविष्ट अशी होते। आता हा सगळा मसाला घालून झालेला आहे। पुन्हा आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता इथे मी गॅसची फ्लेम चालू केलेली नाहीये। हे सगळं मिक्स केल्यानंतर मगच आपल्याला गॅसची फ्लेम चालू करायची आहे। तर आता इथे गॅसची फ्लेम मी सुरू केलेली आहे आणि बघू शकता ह्याला एक उकळी आलेली आहे। चवीनुसार मीठ घालायचं आणि फक्त पाव कप एवढंच पाणी मी यामध्ये ॲड करणार आहे। मिक्सरला जो मसाला लागला होता ना तेच पाणी मी यामध्ये घातलेलं आहे। आता पुन्हा हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि कुकरचं झाकण लावून पुन्हा आपल्याला ह्याची एक शिट्टी करून घ्यायची आहे। म्हणजे सगळे मसाले छान एकजीव होतील। आणि पहा काय सुंदर रंग आलेला आहे। बघूनच सुटलं की नाही तोंडाला पाणी। कोथिंबिरीने याला गार्निश करूया आणि मस्त गरमागरम मटण करी सर्व करूया। पण ही सर्व कशासोबत करायची, गरमागरम भातासोबत। तर हैदराबादला ज्या पद्धतीने तांदळातलं एक्सेस पाणी काढून भात शिजवून घेतात ना, अगदी तशाच पद्धतीने इथे मी हा भात शिजवून घेतलेला आहे। मस्त मोकळा असा गरमागरम आपला भात तयार झालेला आहे। तर नेहमी एकाच पद्धतीने आपण मटन ग्रेव्ही बनवतो ना, तर थोडी वेगळ्या पद्धतीने अशी करून पहा, खूप छान चवदार होते। करायला देखील सोपी आहे आणि घरच्यांना देखील खूप आवडते। आणि नेहमीची जी आपण मटन ग्रेव्ही बनवतो ना त्यापेक्षा ही मटन ग्रेव्ही बनवायला वेळ देखील कमी लागतो। तर आजची ही हैदराबादी निजामी मटन करीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा। हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून शहरातून पाहताय ते देखील मला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल। तर कमेंट नक्की करा। पुन्हा भेटूया अशा साध्या सोप्या हेल्दी टेस्टी रेसिपीसह आणि विशेष म्हणजे अचूक प्रमाणातल्या रेसिपीसह। तोपर्यंत घरचं खा आणि स्वस्थ रहा। बाय।